students, in last lecture of our units and measurement we talked about errors, okay, and types of errors, okay. मी तुम्हाला शिकवलं last time की what exactly is error. Error is the difference between the actual value, okay, and the observed value. याच्यातला जो difference आहे त्याला error म्हणतात. मग आपण त्या errorचे types बघितले. We studied two major types of error, okay. The random errors, म्हणजे आपण random error शिकलो, okay. किंवा त्याच्या अगोदर आपण जे ग्रॉस एरर्स किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर्स शिकलो. इन्स्ट्रुमेंटल आणि रॅन्डम असे दोन टाइप शिकलो. आता तुम्हाला हे पण मी शिकवलं की एरर मिनिमाइज कसा करायचा, ओके. पण व्हॉट एव्हर यू डू स्टील देयर विल बी एरर इन युअर एक्सपेरिमेंट. तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये एरर ते येणारच आहे, ओके. मग आता तो एरर मिनिमाइज करण्यासाठी, ओके, अपार्ट फ्रॉम एक्सपेरिमेंट आपण काय करू शकतो. आज मी तुम्हाला मॅथमॅटिकल मेथड शिकवणार आहे टू मिनिमाइज द एरर, ओके. It is called estimation of errors. Okay. Now in this estimation of error there are 5 formulas. Okay. 5 फॉर्म्युले बाकी काही नाही. पण मी तुम्हाला ते फॉर्म्युले डायरेक्टली नाही शिकवणार. ओके. जे पहिल्यांदा फॉर्म्युले शिकवले मग न्यूमरिकल असं नाही. आय विल टेक अ न्यूमरिकल, ओके, आणि प्रत्येक स्टेपला मी फॉर्म्युला पण एक्सप्लेन करेल आणि न्यूमरिकल पण सॉल्व्ह करेल. जेणेकरून दोन्ही होईल, फॉर्म्युला पण होईल आणि न्यूमरिकल पण सॉल्व्ह होईल. ओके. सो I will take example. Now there are two examples in your book. एक solve है, एक unsolve है. मी unsolve वाले घेतो, ठीक है? So I'm talking about a numerical. Page 14. Page 14. Example 6th. Question 3 मधला 6th problem. Okay, so page 14, example 6th. Okay, now listen. In a workshop of a workers measures the length of a steel plate with a vernier caliper. Okay, vernier caliper is the name of instrument which is used to measure the length. Okay, तुम्ही practical ला गेल्यावर शिकतात. Having a least count of 0.01 centimeter, म्हणजे तो कमीत कमी किती अंतर मोजू शकतो, 0.01 centimeter. 4 such measurements of the length yielded the following values. 4 reading here, okay. 3.11 centimeter, 3.13 centimeter, 3.14 centimeter, and 3.14 centimeter. Okay. Find the mean length, mean absolute error, and percentage error. Okay. तर मी तुम्हाला एक एक स्टेप वन शिकवतो. First of all, what you should understand, there are 4 different readings. ओके, एक प्लेट आहे, ओके. त्या प्लेटची लेंथ आपण मोजली, 4 रीडिंग आहे. सो आय विल स्टार्ट विथ द गिवन थिंग. लुक, स्टार्ट विथ द गिवन थिंग. ओके, सो हाउ मेनी रीडिंग्स आर देयर? 4. सो आई विल लेबल रीडिंग एज E1, E2, E3, E4. ठीक है. काय फर्स्ट रीडिंग काय आहे? 3.11 centimeter. Next is 3.13 centimeter. Next is 3.14 centimeter. And last is also 3.14 centimeter. Okay? ठीक है? So these are the 4 readings given to you. Okay? A1, A2, A3 and A4. आपण लेबल केलं. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय चेक करायची? द फर्स्ट थिंग यू शुड चेक इज दॅट चेक देअर युनिट्स. देअर युनिट्स मस्ट बी एक्झॅक्टली सेम. सेंटीमीटर, 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 सेंटीमीटर. जर वेगळे असतील तर सेम करून घ्यायचे, ठीक आहे. सेम दिले. आता त्यांनी तुम्हाला काय काढायला सांगितलं? मीन एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर आणि पर्सेंटेज एरर. आता मी इथं फक्त एकच नाव लिहिणार आहे. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर क्वेश्चन मार्क. ओके, ठीक आहे. आपण पर्सेंटेज एरर काढणार. आता बघा सुरुवात कशी करायची. मी तुम्हाला म्हटलं ना, मी तुम्हाला पाच फॉर्म्युले शिकवणार आहे. सो आय विल स्टार्ट विथ द फर्स्ट फॉर्म्युला. पे अटेंशन. सोल्युशन. द फर्स्ट फॉर्म्युला. काय दिला पहिला फॉर्म्युला? मीन व्हॅल्यू. ओके, आता त्याचं सिम्बॉल आहे AM लिहिला तरी चालतो,
किंवा ए मीन असा शब्द लिहिला तरी चालतो. ओके, तुमच्या बुकमध्ये ए मीन असा पूर्ण शब्द लिहिलाय, पण तुम्ही नुसता ए एम लिहिला तरी चालतो. ए एम स्टँड्स फॉर मीन व्हॅल्यू. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट द मीन व्हॅल्यू. ओके, हा सगळ्यात सोपा आहे, सगळ्यांना येतं. यू ऑल नो हाऊ टू फाइंड आउट मीन. यू हॅव ऑलरेडी स्टडीड इट इन स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स मध्ये तुमचं झालेलं आहे. आपल्याला मीन व्हॅल्यू काढता येते. व्हॉट इज मीन? मीन इज अ ऍडिशन ऑफ ऑल डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. म्हणजे किती ऑब्झर्वेशन्स आहेत रे? 1 2 3 4. तर 4 ऑब्झर्वेशन्स. ओके, सो ऍड ऑल अँड फाइंड आउट देअर मीन. सो ए एम इज इक्वल टू A1 plus A2 plus A3 plus A4 upon 4. 4 का? कारण 4 ऑब्झर्वेशन्स आहेत. 1 2 3 4. चला करा. 3.11 plus 3.13 plus 3.14 plus 3.14 upon 4. Okay, come on, add them. 1 plus 3 4, 8 12. 1 carry. 2 3 4 5. Point. Okay, कळतंय? सो काय आलं? 14.52 upon 4. So I'll calculate the mean. AM is equal to, करा divide. 12 2 राहिले. एक मिनिट, माझं चुकलं इथे. माझी ऍडिशन चुकली, सॉरी. 3 3 6 3 2 3 12. ओके, 4 3 12 पॉइंट. 4 1 4 1 परत 4 3 12 सेंटीमीटर. सो आय गॉट द मीन व्हॅल्यू. कळलं? बघा, मी तुम्हाला दोन्ही शिकवलं. ओके, मी तुम्हाला फॉर्म्युला पण शिकवला आणि हा प्रॉब्लेम पण लगेच सॉल्व्ह झाला. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट इज यू आर ऑलवेज गोइंग टू कॅल्क्युलेट मीन व्हॅल्यू. फर्स्ट स्टेप इज सिमिलर. ओके, टू ऑल प्रॉब्लेम्स कॅल्क्युलेट मीन व्हॅल्यू ए एम. ठीक आहे, फर्स्ट टाइप समजला. आता सेकंड. ओके, लक्ष द्या. The second which we are going to follow is absolute error. Okay, so दुसरा आपल्याला काय काढायचं आहे? Absolute error. Okay, आता A1 A2 A3 A4 असं लिहितो ना आपण. Absolute सिम्बॉल असतं डेल्टा A. So if you put delta, it means it is absolute. Okay. सो आता मी तुम्हाला पहिल्यांदा डेफिनेशन सांगतो आणि मग आपण सॉल्व्ह करू. ओके, बघा. द ऍब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन द मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल रीडिंग. ओके, अजून एकदा सांगतो. द ऍब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल एरर. म्हणजे किती एरर आहेत? 4. प्रत्येक एररला कशामधून मायनस करायचं? मीन मधून. ओके, प्रत्येक एररला कशामधून मायनस करायचं? मीन मधून. आणि जो काही नंबर येतो दॅट इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट एरर. ओके, ठीक आहे. सो आता आपण काढू ऍब्सोल्यूट एरर. बघा, सो फर्स्ट आय फाइंड आउट ऍब्सोल्यूट एरर ऑफ फर्स्ट रीडिंग. इथं मी काय लिहिणार आहे? डेल्टा A1 इज इक्वल टू. आता काय सांगितलं मी तुम्हाला? डिफरन्स काढा. AM मायनस A1. ओके, AM मायनस A1 आणि त्याला हे साइन टाकायचं. याला मॉड म्हणतात. पुट अ साइन ऑफ मॉड्युलस. ओके, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही मॉड का टाकला तिथे? ओके, तर त्याचं कारण आहे. AM मायनस A1 करायचा म्हणजे दोघांमधला डिफरन्स काढायचा ना. तुम्ही A1 मायनस AM केला तरी चालेल. तुम्ही कसंही करा, AM मायनस A1 और A1 मायनस AM. ओके, मग एक मोठा असेल एक छोटा असेल, मग कधी उत्तर प्लस येईल कधी मायनस येईल. म्हणून बेस्ट वे AM मायनस A1 करा आणि मॉड टाका. प्लस आलं तर प्लस लिहायचं, मायनस आलं तरी प्लस लिहायचं. आपल्याला डिफरन्स मध्ये इंटरेस्ट आहे. वी आर इंटरेस्टेड इन डिफरन्स, नॉट इन साइन. ओके, त्यामुळे मॉड टाकलं. चला व्हॅल्यूज टाका. काय AM? AM इज 3.13.
काढला ना आपण, मायनस व्हॉट इज A1 3.11. ओके, सो काय आलं रे डिफरन्स 0.02. ओके, आता हा मोठा आहे हा लहान आहे, प्लस आहे, प्लस असेल मॉडच्या बाहेर गेलं प्लसच राहतं. कम ऑन, सेकंड डेल्टा A2 काय ना, डेल्टा A2 AM minus A2 is equal to 3.13 minus 3.13, which is 0. Okay, third delta A3 AM minus A3 3.13 minus 3.14. आता आन्सर मायनस येईल पण मॉड असल्यामुळे प्लस लिहायचं, सो 0.01. ओके, अँड लास्ट डेल्टा A4 इज इक्वल टू AM मायनस A4, सेम रीडिंग आहे 3.13 मायनस 3.14 इज इक्वल टू 0.01. ओके, समजलं? सो दोन एरर झाले आपलं. पहिलं झालं मीन व्हॅल्यू, नंतर केलं आपण ऍब्सोल्यूट एरर. ओके, व्हॉट इज ऍब्सोल्यूट एरर? Absolute error is the difference between the mean value and the individual reading. So AM minus A1. Okay, ठीक आहे, AM minus A2 सगळे करायचे. डिफरन्स उलट लिहिलं तरी चालेल कारण आन्सर शेवटी मॉड मध्ये, सो ते पॉझिटिव्हच आहे. ओके, सो दोन टाइप झाले आपले, फर्स्ट मीन व्हॅल्यू, सेकंड ऍब्सोल्यूट एरर. गॉट इट? ओके, नाउ थर्ड वन बघा, नावातच सगळं मीन ऍब्सोल्यूट एरर, नावातच आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. हा शब्द सोडा, काय रे ऍब्सोल्यूट एरर, त्याचा मीन. पहिले काय काढला आपण, मीन ऑफ ऑब्झर्वेशन, मग आपण काय काढला ऍब्सोल्यूट एरर. आता काय काढायचं मला, मीन ऍब्सोल्यूट एरर, म्हणजे या चौघांचा मीन काढा. सिम्बॉल असतो डेल्टा AM. ओके, दिस इज सिम्बॉल. मग काय येणार आहे फॉर्म्युला, काढा चौघांचा मीन काढा. डेल्टा AM इज इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 अपॉन 4. 4 रीडिंग आहेत ना. ओके, टाका व्हॅल्यूज काय, 0.01 सॉरी 0.02 प्लस 0 प्लस 0.01 प्लस 0.01 अपॉन 4 विच इज इक्वल टू 0.04 अपॉन 4. सो व्हाट इज डेल्टा AM? डेल्टा AM कम्स 0.01 सेंटीमीटर. तुम्ही इकडे युनिट लिहिलं तरी चालेल ना, सेंटीमीटर. ओके, ठीक आहे, गॉट इट? बघा सगळ्यात सोपा होतो मीन ऍब्सोल्यूट एरर. पहिल्यांदा आपण कुठला एरर काढला होता, ऍब्सोल्यूट एरर. त्या सगळ्या ऍब्सोल्यूटचा काय घेतला आपण, मीन. सो वी गॉट मीन ऍब्सोल्यूट एरर. ठीक आहे, ओके. सो वी स्टडीड 3 फॉर्म्युला आणि सोल्युशन पण तुम्हाला दाखवते, त्यामुळे लवकर कळते तुम्हाला. फर्स्ट मीन व्हॅल्यू, then absolute error, third mean absolute error. Okay, now विसरू नका आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज एरर काढायचं आहे. ओके, पण तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, तुम्ही जोपर्यंत मीन काढत नाही तोपर्यंत ऍब्सोल्यूट काढू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही ऍब्सोल्यूट काढू शकत नाही तोपर्यंत तुम्ही मीन ऍब्सोल्यूट काढू शकत नाही. सो दे आर व्हेरी मच इंटरडिपेंडंट. म्हणून मी म्हटलं सुरुवात मीननीच करायची. ओके, नाउ नेक्स्ट. ओके, fourth is called relative error. Fourth is called relative error. त्याला सिम्बॉल नाही आहे, ठीक आहे, पण फॉर्म्युला आहे का, इट्स व्हेरी सिम्पल. ओके, द रेशियो ऑफ रिलेटिव्ह एरर इज द रेशियो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. ओके, आय टेल यू अगेन. Relative error is the ratio of mean absolute error
टू द मीन व्हॅल्यू. म्हणजे या दोघांचा रेशो घेतला तर तुम्हाला रिलेटिव्ह एरर मिळेल. बघा काय, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. कळला फॉर्म्युला, रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. काय मीन ॲब्सोल्यूट एरर, 0.01 अपॉन मीन व्हॅल्यू 3.13, राइट. ओके, ठीक आहे. So 0.01 upon 3.13. So you have to carry out this calculation. म्हणजेच मी असं लिहू करूया याला 1 upon 3.13 into 0.01. ओके, ठीक आहे. सो ही कॅल्क्युलेशन हे तुम्ही कसं चेक करू शकता, रेसिप्रोकल. ओके, यू कॅन चेक दिस इन रेसिप्रोकल. ओके, 3.13 चा रेसिप्रोकल बघा आणि तो लिहून टाका तिथे. फाइन, वी विल चेक रेसिप्रोकल इन अ मिनिट. ओके, so if you check reciprocal of this, it comes 0.3194 into 0.01, that is 0.003194. This is your which error, relative error. ओके, हे कसं शिकवायचं, हे लॉग मध्ये शिकवलंय तुम्हाला, रेसिप्रोकल घ्यायचा. ठीक आहे. ओके, सो वी हॅव रिलेटिव्ह एरर ऑल्सो. व्हॉट इज रिलेटिव्ह एरर? It is a ratio of mean absolute error to the mean value. Okay, घेतला रेशो. And the final fifth one, बघा 4 झाले ना आपले आतापर्यंत. mean absolute, relative, and the last one is called percentage error. ओके, सगळ्यात सोपा फॉर्म्युला, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर into 100. So the percentage error is relative error into 100. What is relative error? 0.003194 into 100 is equal to 0.3194. आता हा पर्सेंटेज एरर आहे, that's why I put percentage. Okay, so finally we got the percentage error. ठीक है. Okay, so percentage error is relative error into 100. त्याला 100 ने मल्टिप्लाय करा. ओके, टेक्स्टबुक मध्ये हे आन्सर चुकलेले आहे, त्यांनी 1.3 आन्सर दिले, आन्सर 0.3194 येतो. ओके, ठीक आहे, समजलं. बघा काय केलं आपण, मी तुम्हाला दोन्ही गोष्टी शिकवल्या. मी तुम्हाला एक न्यूमेरिकल पण शिकवला आणि प्रत्येक फॉर्म्युला पण शिकवला. मी नुसते फॉर्म्युले का नाही शिकवले, कारण नुसते फॉर्म्युले शिकवायला गेलं ना की ते लवकर समजत नाही की वापरायचे कसे. दॅट्स वाय आय टॉट द फॉर्म्युलाज विथ द न्यूमेरिकल. ओके, बघा परत एकदा रिवाइज करू आपण. काय केलं होतं रे, देर इज वन स्टील प्लेट. ओके, आपण त्याची लेंथ मेजर करतोय त्या स्टील प्लेटची. ओके, आता स्टील प्लेटची लेंथ मेजर करण्यासाठी ओके आपण वर्नियर कॅलिपर वापरला. ओके, वी यूज्ड वर्नियर कॅलिपर टू मेजर द लेंथ. नाउ वी गॉट 4 reading, 1 2 3 4. So I got these 4 readings. Okay, now when I got these 4 readings, okay, they asked me to find out the percentage error. त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलं, पर्सेंटेज एरर. मग सुरुवात कोणापासून केली आपण, मीन व्हॅल्यू. मीन इज व्हॉट, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मीन काढला. ओके, मग मीन काढल्यानंतर आपण काय काढला, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर काय आहे, इट इज द डिफरन्स बिटवीन द मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल रिडिंग. मीन व्हॅल्यू आणि प्रत्येक रिडिंग मधला डिफरन्स. त्याला मॉड का टाकलं, कारण आपल्याला साइन प्लस मायनस नकोय, आपल्याला डिफरन्स पाहिजे. सो मॉड टाकलं, त्यामुळे सगळे उत्तर पॉझिटिव्ह आले. मग काय काढला मी, थर्ड मी काढला मीन ॲब्सोल्यूट एरर, ॲडिशन ऑफ ऑल अपॉन 4. ओके, गॉट इट. अँड देन आय गॉट दी रिलेटिव्ह एरर. ओके, रिलेटिव्ह एरर सगळ्यात सोपा आहे. इट इज अ रेशिओ ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एररचं युनिट होतं सेंटीमीटर, मीनचं पण सेंटीमीटर,
रेशो मग तो कॅन्सल झाला म्हणून युनिट नाही आहे इकडे. हे कॅल्क्युलेट केलं, आय गॉट दिस आन्सर, रिलेटिव्ह एरर. अँड द लास्ट वन इज द सिम्पलेस्ट वन, पर्सेंटेज एरर, विच इज रिलेटिव्ह एरर इंटू 100. But this, okay, so this was the numerical which we solved. Okay, now there is important thing, okay, and what is that? हे जे आपण सोडवलं हे तुमच्या बुकमध्ये अनसॉल्व मध्ये होतं. सिमिलर एक्झाम्पल इज देअर इन युअर बुक, दॅट इज सॉल्व एक्झाम्पल विच इज ऑन पेज नंबर 10, एक्झाम्पल 1.5, पेज 10, एक्झाम्पल 1.5. ओके, सिमिलर आहे, फक्त इथे 4 रिडिंग आहेत, तिथे 5 रिडिंग आहेत. ओके, मग काय चेंज होईल रे? A5 येईल इथे प्लस A5 अपॉन 5. ओके, ठीक आहे. सो दॅट इज युअर होमवर्क. ओके, तो ट्राय करा प्रॉब्लेम, तिथे आन्सर आहे, चेक करा. ओके, मग तुम्हाला हा टाईप समजेल. सो आज आपण काय केलं, आज आपण एस्टिमेशन ऑफ एरर. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय म्हणत होतो, अरे एक्सपेरिमेंटमध्ये एरर आहे. नाही, आता मी सांगू शकतो किती टक्के एरर आहे, तर 0.3% एरर आहे. ओके, सी हे बघा, हा कॉमन सेन्स आहे. एरर कधीही 2% वर नसावा, 2 ते 5% बस, त्याच्यावर एरर नसावा. एरर शुड बी व्हेरी स्मॉल क्वांटिटी, इट शुड नॉट बी बिग. एरर खूप मोठा झाला म्हणजे दॅट इज नॉट एरर, इट्स अ मिस्टेक. ओके, दॅट्स वाय नाव वी नो हाऊ टू कॅल्क्युलेट द एरर. सो टुडे वी लर्न द एस्टिमेशन ऑफ एरर. ठीक आहे, सो टुडे वी विल स्टॉप हियर. थँक यू.